मासिक पाळीच्या दरम्यान म्हणजे पिरियड्सच्या दरम्यान किंवा पिरियड्सच्या आधी नंतर केस धुवावे का, हा खूप मोठा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. कारण आपले आई, आपले आजी, आपल्या घरातले मोठे लोक याबद्दल बरेचसे नियम, वेगवेगळे नियम आपल्याला सांगत असतात. मग आपल्या पण डोक्यामध्ये कधी कधी प्रश्न पडतो की आता माझी मासिक पाळी आहे पण केस घामाटले आहे वगैरे, तर धुवावे की नाही, असा आपल्याला बराचदा प्रश्न पडतो. तर या गोष्टींना बघा, काहीतरी प्रत्येक गोष्टी मागे सायंटिफिक रिझन सुद्धा असतं आणि काहीतरी शास्त्रीय कारण म्हणा किंवा काही रूढी परंपरा चालत आलेल्या असतात, ते सुद्धा नियम आपल्याला कधी कधी पाळावे लागतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अशा अनेक परंपरा आहे ज्या शतकानुशतकं चालत आलेल्या आहे आणि पुरुष आणि महिलांसाठी बरेचसे असे वेगवेगळे काही नियम बनवण्यात आलेले आहे. तर त्यातलंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान किंवा इतर कुठल्या दिवशी महिलांनी कधी केस धुवावे कधी नाही, याबद्दल बऱ्याच लोकांना प्रश्न असतात. तर पूजा आणि जीवनशैली व्यतिरिक्त जवळजवळ सर्व महत्त्वाच्या कामांसाठी काही विशेष नियम बनवण्यात आलेले आहे. हे नियम म्हणजे बघा, काही नियम खूप सोपे आहे पण ते जर आपण पाळले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. तर त्यापैकीच म्हणजे महिलांनी केस कधी धुवावे कधी नाही मासिक पाळीच्या बाबतीत, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता मासिक पाळीच्या काळामध्ये बघा, धार्मिक कार्य करू नये का करावे याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. बोलायला गेलं तर हा विषय खूप मोठा आहे. मानणं न मानणं हे प्रत्येकाच्या मनावर असतं. कारण काही जे नियम पूर्वीपासून चालत आलेले आहे त्याच्या मागे काहीतरी सायंटिफिक कारण पण होते. म्हणून त्या गोष्टी ज्या आहे, आपण म्हणतो की पिरियड झाल्यावर देवांजवळ जाऊ नये, किचनमध्ये जाऊ नये वगैरे बरेचसे नियम आहे. काही लोक खूप कडक याच्याने पाळतात, काही लोक पाळत नाही. शेवटी ते आपल्या मनावर असतं. पण त्याबद्दलची जी माहिती आहे ती माझं सांगणं काम आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, मासिक पाळी आल्यानंतर शरीर पूर्ण शुद्ध होईपर्यंत मंदिरात प्रवेश करू नये किंवा पूजा करू नये. मासिक पाळी संपल्यानंतर महिलांनी केस धुवून आंघोळ करायची असते आणि त्यानंतर आपण देवांची पूजा वगैरे, देवाच्या सगळ्या गोष्टी वगैरे करू शकतो. तर मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केस न धुण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळामध्ये जेव्हा आपल्याला पिरियड्स सुरू होणार आहेत किंवा सुरू झालेले आहेत, तर स्टार्टिंगच्या 1-2 दिवसांमध्ये आपल्या शरीराचं तापमान जे आहे तर ते गरम असतं आणि अशा परिस्थितीत जर आपण केस धुतले तर शरीराचं तापमान जे आहे ते थंड होतं. कारण डोक्यापासून आपण जेव्हा नहातो तेव्हा केस पूर्ण आपला माथा पण थंड होतो आणि शरीराचं तापमान कमी होतं आणि शरीराच्या तापमानात जेव्हा बदल होतात तर त्यावेळेस महिलांना काही त्रास होऊ शकतात. तर त्यामुळे सायंटिफिकली विचार केला तर केस धुण्यासाठी मनाई केली जाते की पिरियडच्या या काळामध्ये आपण केस धुणे असं मानलं जातं. तर यामागे अजून एक कारण असं सुद्धा होतं की आपण पूर्वीच्या काळी बघा, स्त्रिया ज्या आहे त्या नदीवर, विहिरीजवळ वगैरे तलावाजवळ आंघोळी करायला जायच्या आणि मग काय व्हायचं की तेच पाणी, पूर्वी असं नळाला वगैरे पाणी नसायचं, घरामध्ये आपलं कसं पाण्याचं कनेक्शन वगैरे असतं तसं नसायचं. तर त्यामुळे पाणी पिण्यासाठी पाणी वगैरे सुद्धा नदीवरूनच आणलं जायचं. मग स्वच्छतेच्या कारणामुळे मासिक पाळीच्या दरम्यान ते 5-6 दिवस जे आहे महिलांनी केस धुवू नये असं म्हटलं जायचं. तर हे त्या मागचं अजून एक कारण आहे. यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे बघा, धार्मिक काही नियमांनुसार अमावास्येच्या दिवशी महिलांनी चुकून सुद्धा केस धुऊ नये. या दिवशी जर केस धुतले तर पितृदोष निर्माण होतो, ज्याचा संपूर्ण कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो आणि मग कुटुंबातल्या सदस्यांची प्रगती थांबते, समृद्धी, आनंद जे काही कुटुंबामध्ये आहे तर ते कमी होतं आणि एकदा जर पितृदोष त्या कुटुंबाला लागला तर त्या कुटुंबामधल्या समस्या ज्या आहेत त्या संपत नाही आणि मग खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यामुळे शक्यतो महिलांनी लक्षात ठेवा, मासिक धर्म असेल त्यातल्या त्यात अमावास्या वगैरे असेल तर अजिबात केस धुऊ नये. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी पौर्णिमा, एकादशी किंवा कोणत्याही व्रताच्या दिवशी केस धुऊ नये. याबद्दल मी एक आधी सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे. जर समजा तुमचं काही व्रत वगैरे आहे, तुम्हाला काही उपवास वगैरे करायचा आहे, तर त्याच्या 1 दिवस आधी तुम्ही केस धुवू शकतात. जसं की समजा आता उद्या गुरुवार आहे, उद्या मला काहीतरी माझा उपवास आहे किंवा व्रत आहे, तर मी बुधवारीच केस धुवेल. 1 दिवस आधी आपल्याला केस धुवायचे आहे. म्हणजे कुठल्याही शुभतिथीच्या 1 दिवस आधी आपण केस धुणं हे योग्य मानलं जातं. यानंतर बघा, महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणं टाळलं पाहिजे. असं मानलं जातं की या 3 दिवसामध्ये कोणत्याही महिलाने जर आपले केस धुतले तर माता लक्ष्मी तिच्यावर नाराज होते आणि घरामध्ये दारिद्र्य येतं. कारण घरातली स्त्री हे एक खूप महत्त्वाचा घटक असते. त्यामुळे आठवड्यातले हे 3 दिवस शक्यतो आपण केस धुऊ नये. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा केस धुणं टाळलं गेलं पाहिजे. बऱ्याचशा स्त्रियांना सवय असते, आजकाल बघा वर्किंग पण आहेत बऱ्याचशा महिला, तर सकाळी घाई होते तर त्याच्यामुळे आपण संध्याकाळी बघा थकून वगैरे येतो, अगदी थकलेलो असतो, शरीर थकलेलं
चिकटलेलं असतं, घाम वगैरे आलेला असतो, मग आपण संध्याकाळी आंघोळीला जातो. पण मग आंघोळ करणं तरी एक वेळ ठीक आहे, पण संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्ताच्या वेळेस चुकून सुद्धा केस धुऊ नये. असं केल्यामुळे त्या घरामध्ये कलह, आजार वाढतात आणि मग कुटुंबातल्या सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज, प्रेमाची भावना जी आहे तर ती कमी होते आणि परिणामी त्या घराची आर्थिक परिस्थिती, संपत्ती जी आहे तर ती नष्ट व्हायला लागते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेस सुद्धा संध्याकाळी केस धुऊ नये. यानंतर बघा, आपला पती काही कामासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी काही बाहेर जात असेल तर त्यावेळेस सुद्धा केस धुऊ नये असं म्हटलं जातं, कारण पतीला त्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणजे ग्रहांचा अशुभ परिणाम व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे ह्या घटना ज्या आहेत त्या घडतात. तर त्यामुळे अशा महत्त्वाच्या कामांना जाताना सुद्धा केस धुऊ नये. आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात शुभ दिवस कुठला, तर जर महिलांनी केस धुवायचे असेल तर शुक्रवार हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. शुक्रवारी महिलांनी केस धुतल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते. शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे केस धुण्यासाठी. यानंतर मासिक पाळीचं जर आपण बोलायचं म्हटलं तर बघा, मासिक पाळीच्या 5व्या दिवशी, आता प्रत्येक महिलेचं वेगळं असतं, कोणाला 3 दिवस येते, कोणाला 4 दिवस, कोणाला 5 दिवस मासिक धर्म असतो. तर आपल्याला आपल्या स्वतःचं माहिती आहे, तर आपल्याला माहिती आहे की 3ऱ्या दिवसानंतर 4थ्या दिवशी मला मासिक धर्म जो आहे पूर्णपणे बंद झालेला आहे, तर त्या दिवशी आपण केस धुतले पाहिजे. आता मासिक पाळीच्या दरम्यान का धुऊ नये याचं मी बघा तुम्हाला जे पूर्वीपासून काही नियम लागून आलेले आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगितलं आणि सायंटिफिक रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की का धुऊ नये. तर त्याच्यामुळे मासिक पाळी आपली पूर्ण संपल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे आणि मग त्याच्यानंतर आपण जे काही पूजा वगैरे देवाच्या गोष्टी आहेत तर त्या करू शकतो. तर बघा, हे काही महत्त्वाचे जर नियम तुम्ही पाळले तर त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप लाभ होईल. आणि मासिक धर्म हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अविभाज्य, न टाळता येणारी ही गोष्ट आहे. तर त्यामुळे या बाबतीत काही नियम जर आपण पाळले तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.